अरे तू कुठे आला इकडे हर्ष इकडे लाईव्ह जायचं काय करतोय शिवाजी महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र विधिमंडळाला विरोधी पक्ष नेता लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या सरकारचं लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या सरकारचं धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्या या सरकारचं लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्या या सरकारचं पायऱ्यांवर आपण जर पाहिलं तर सर्व विरोधक पाहायला मिळतात। निशिकांत दुबे म्हणजे भाजपचे खासदार आहेत। निशिकांत जी वक्तव्य जी ती महाराष्ट्राच्या आणि त्या संपूर्ण वक्तव्यांच्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्याचबरोबर सर्व पक्षीय नेते जे संपूर्ण महाविकास आघाडी जी आहे दाखल झाली आहे त्यांच्या माध्यमातून निषेध नोंदवण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतं। असतील त्याचबरोबर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आज भूषण गवई हे विधान भवनामध्ये येणार आहे आणि चीफ जस्टिस यांच्याकडे जो येतो विरोधी पक्ष नेता न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा महायुतीचा महायुतीचा कट नाही केलं ना महाविकास आघाडी सामान्य लोकांचा आवाज आम्हाला सरकारचा सामान्य लोकांचा आवाज आम्हाला सरकारचा सामान्य लोकांचा आवाज आम्हाला सरकारचा न्याय द्या 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 विरोधकांच्या घटनेची पायमल्ली करणाऱ्या सरकारचं घटनेची पायमल्ली करणाऱ्या सरकारचं घटनेची पायमल्ली करणाऱ्या सरकारचं न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या अध्यक्ष पण न्याय द्या 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 अरे या सरकारचा अरे या सरकारचा करायचं का सरकारचा करायचं का विरोधी पक्षाचा हक्क डावलणाऱ्या या सरकारचा विरोधी पक्षांचा हक्क डावलणाऱ्या या सरकारचा विरोधी पक्षावर अन्याय करणाऱ्या या सरकारचा विरोधी पक्षाला निधी न देणाऱ्या या सरकारचा विरोधी पक्षांच्या अधिकारांचं रक्षण न करणाऱ्या या सरकारचा सत्तेचा भाग करणाऱ्या या सरकारचा सत्तेची मस्ती असलेल्या या सरकारचा सत्तेचा भाग असलेल्या या सरकारचा नाव देखील या ठिकाणी
त्याचमुळे आपण पाहिलं तर सर्व नेता नसलेल्या सभागृहात सर्वोच्च न्यायालयाचे यांचे स्वागत आपण जर पाहिलं तर आणि त्यामधूनच आंदोलन जे छेडण्यात आलेलं आहे. विरोधी पक्ष नेत्याला घाबरणाऱ्या सरकारचा 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 महाराष्ट्र विरोधी सरकारचं महाराष्ट्र विरोधी सरकारचं न्याय द्या न्याय द्या विरोधी पक्ष नेता पद न देणाऱ्या सरकारचा विरोधी पक्ष नेता पद न देणाऱ्या सरकारचा न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या पक्ष फोडून सरकार स्थापन करणारा या नवीन सरकारचा कट केलं किती मिनिटं झालं पोडियमवर घ्या न्याय द्या 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 विरोधी पक्ष न देणाऱ्या सरकारचा विरोधी पक्ष न देणाऱ्या सरकारचा विरोधी पक्ष न देणाऱ्या सरकारचा न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या काय करतो न्याय द्या न्याय द्या या सरकारचा करायचं काय खाली डोकं वर पाय या सरकारचा करायचं काय खाली डोकं वर पाय या सरकारचा करायचं काय खाली डोकं वर पाय भ्रष्टाचारी सरकारचं भ्रष्टाचारी सरकारचं गद्दार सरकारचं घाबरट सरकारचं निर्लज्ज सरकारचं पन्नास खोके महाराष्ट्र लुटणाऱ्या सरकारचं निर्लज्ज सरकारचं न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या
पक्षनेता पद न देणाऱ्या या सरकारचा आणि या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? मोबाईल अरे हे आता चीफ जस्टिसचं स्वागत सत्कार करण्याचा नाटक करताय की ह्यांची गुण से गई व हौद से नहीं आएगी। महाराष्ट्राचे चीफ जस्टिस हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आले, त्यांच्या स्वागताला राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या चीफ सेक्रेटरी कोणीही उपस्थित राहिला नाही। आणि म्हणून या सरकारची लाज, या सरकारची अब्रू अख्ख्या देशामध्ये गेली। ती लाज ढाकण्याकरता म्हणून चीफ जस्टिस साहेबांचा सत्कार करण्याचं हे नाटक करताय। याला चीफ जस्टिस साहेबांबद्दल कुठलाही आदर नाही, घटनेबद्दल आदर नाही, याला कुठलंही प्रेम नाही, याला आलंय पिता मावशीचं प्रेम। अशा या बेमुरतखोर सरकारचा, अशा या बनमात सरकारचा, अशा या घटना विरोधी सरकारचा, अशा या निर्लज्ज सरकारचा, अशा या भ्रष्टाचारी सरकारचा सरकारचं करायचं का? सरकारचं करायचं का? पण तो तुम्हाला घाबरतात का? चोर घाबरतात म्हणून घाबरताय। काल आपण अर्थसंकल्पाचा अर्थ काल सांगितला, घाबरलो नाही। पदाकरता महाविकास आघाडीचे लोक आम्ही लाचार नाही। आमचा जर हक्क मिळणार असेल तर स्वाभिमानाने मिळावा। 1985 ते 90 5 आमदार 7 आमदार अशा आमदारांना विरोधी पक्षनेतेपद या महाराष्ट्र विधिमंडळानं दिलेला आहे। 3 वर्षात 4 वर्षापूर्वी 67 आमदार दिल्लीच्या विधानसभेमध्ये आप पक्षाचे आले, अवघे 3 आमदार भाजपचे आले। इथं पद घेताना ह्यांना कुठल्याही प्रकारची लाज लज्जा वाटली नाही। द्यायचं असेल त्यांची जोडी पुढं असले हे आहे। काय होणार आहे? आम्ही एकत्र आहोत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढू। दिल्लीत 3 आमदारांच्या भरोशावर विरोधी पक्षनेता घेणाऱ्या सरकारचा, भाजप सरकारचा, बेईमान सरकारचा, लाचखोर सरकारचा, कमिशनखोर सरकारचा, कमिशनखोर सरकारचा। 1991 साली या देशाचे तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव साहेब यांनी जिनिव्हामध्ये विरोधी पक्षाचे माननीय अटल बिहारी वाजपेयींना सरकारच्या विरोधात प्रतिनिधित्व करायला दिलं। ही लोकशाहीची सभ्यता होती, पण ही लोकशाहीची सभ्यता यांनी धुळीस मिळवलेली आहे। आणि म्हणून त्या लोकशाही करता आमचा लढा आहे, आमचा पदाकरता लढा नाहीये। आता आपले ज्येष्ठ सदस्य सभागृहातील राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड साहेब या सरकारच्या नाकर्तेपणाचा फाळा बसतील अशी मी आणि आपलं मनोदय सुरू करतील। तुरंत घ्या। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान आणि संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यात विधानसभा आणि केंद्रामध्ये लोकसभा आणि राज्यसभा परंपरेनुसार विरोधी पक्षनेता द्यायला हवा। विधानामध्ये अभिनेते 50 खोके आणि 50 खोके, मर्सिडीज खोके 50 खोके, मर्सिडीज खोके, मर्सिडीज एक्सप्रेस खोके, 50 खोके, बोला साहेब, बोला। महाराष्ट्राची परंपरा बघता मला फार काय जास्त सांगायचं नाही, पण 80 ते 85च्या काळामध्ये
जेव्हा काँग्रेस सत्तारूढ होती आणि विरोधी पक्षाची सत्ता म्हणजे ताकद क्षीण होती, तेव्हा शरद पवार साहेब विरोधी पक्षात होते. पण आपल्या लक्षात असेल की तेव्हा दिपा पाटील, मृणालताई गोरे असे अनेक जण ज्यांची सदस्य संख्या 7, 8, 10, 12 अशी असताना त्यांना कायम विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं. 88 झाली जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर तर विरोधी पक्षनेते म्हणजे विरोधी पक्षामधल्या आमदारांची संख्या बोटावर मोजण्या इतकी होती. पण तरीही लोकशाहीचा सन्मान राखला गेला पाहिजे म्हणून विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेतेपद 4 सदस्य असलेल्या शेका पक्षाला देण्यात आलं. अशी प्रथा परंपरा असलेलं हे उच्च सभागृह आहे. इथे अनेक गेले 3 महिने सातत्याने अध्यक्षांकडे जातोय, सांगतोय विरोधी पक्षनेतापद घोषित करा, विरोधी पक्षनेतापद घोषित करा. ते सरळ सांगतात माझा अधिकार आहे. आम्हाला मान्य आहे तुमचा अधिकार आहे, पण तुमचा अधिकार मान्य करत असताना हा निर्णय कधी होणार? मी घेईन ना, मी घेईन. अहो कधी? मी घेईन ना. 5 वर्ष झाल्यानंतर आमच्याकडे विरोधी पक्ष नेता नाही. तुम्ही आम्हाला आतमध्ये बोलू देणार नाही, आम्हाला निधी नाही. तुम्हाला जेवढी बेइज्जत विरोधी पक्षाची करायची आहे तेवढी बेइज्जत तुम्ही करत असता. आज या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश काय केलं पक्षांचं? जेव्हा पहिल्यांदा ते आले तेव्हा त्यांना आणायला तुम्ही भाड्याची गाडी पाठवली. जेव्हा ते पहिल्यांदा आले तुमचा सेक्रेटरी आणायला गेला नाही, विमानतळावर तुमच्या स्वागताला गेला. अरे महाराष्ट्राचे पुत्र आहे, मला बोलायचं नाही, पण हा जातीवाद इतका मोठा आहे, हा जातीवाद इतका मोठा आहे की सन्माननीय माननीय भूषण गवई यांच्या स्वागताला तुमचा चीफ सेक्रेटरी जाऊ शकला नाही. आम्हाला बोलायला लावू नका. चंद्रचूड साहेब आले होते, चंद्रचूड साहेब. त्या चंद्रचूड साहेबांभोवती मंत्रिमंडळाचे सगळे कसे गरबा दांड्या करत होते, कसे नाचत होते हे आमच्या उघड्या डोळ्याने आले. का जायला तुम्हाला भूषण गवईंचा अपमान करण्यासाठी तुम्ही का असे वागलात? आणि मग यांना आता चादर टाकायची याच्यावर. हे चादर टाकण्यासाठी म्हणून बोलवत आहे. आमची माननीय भूषण गवईंचं आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांचं चीफ जस्टिस होणं या मराठी मातीचा सत्कार आहे, या मराठी मातीचा सन्मान आहे. आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांच्या स्वागतामध्ये कुठलीही बाधा येऊ देणार. पण आमच्या अपेक्षा आहे, आमची मुख्य न्यायाधीशांना अपेक्षा आहे सभेमध्ये आपल्या स्वागताला मोठ्या नेत्याचं तिकीट कापणाऱ्या सरकारचं जेव्हा सरन्यायाधीश तेव्हा त्यांचं सगळं स्वागत करताना एका बाजूला विरोधी पक्षनेता हवा, एका बाजूला मुख्यमंत्री हवा.
आणि एकीकडे अध्यक्ष हवा. आज विरोधी पक्ष नेताच नाही. आज सभागृहात येताना सरन्यायाधीश विचारणार विरोधी पक्ष नेता कुठे. हा धुंडो रे साजना हा जो प्रयोग सुरू आहे त्या प्रयोगाचा आम्ही निषेध करतो. तुम्ही या सभागृहाचा अपमान करतात, लोकशाहीच्या अत्युच्च परंपरेचा अपमान करतात. या महाराष्ट्राने पहिला लोकसभेचा पहिला सभापती या महाराष्ट्राने दिला. जी काही परंपरा लोकशाहीने मांडून ठेवली आहे ती महाराष्ट्राने मांडली आहे. महाराष्ट्राची परंपरा धुळीला मिळवत आहे सरकार आणि या सरकारच्या इशाऱ्यावरती अध्यक्ष चालत आहेत. अध्यक्ष सभागृहात काय म्हणाले की हा माझा अधिकार आहे. आम्ही प्रश्न विचारले की तुम्ही अधिकारांचा वापर कधी करणार. मी करतो ना मनात येईल तेव्हा. मनात कधी येणार 5 वर्षानंतर 5 वर्षानंतर. आणि म्हणून आमची आजच्या दिवशी मुख्य न्यायाधीशांना हात जोडून विनंती, हात जोडून की साहेब कुठले लोकशाहीचे संकेत न पाळता हे सभागृह चालवलं जातं. विरोधी पक्षाच्या आमदारांना कसपटा समान लेखलं जातं. पोलिसांकडनं धाक दाखवला जातो. पोलीस खोटे गुन्हे दाखल करतात. हे पोलिसी राज्य सुरू झालेलं आहे आणि म्हणून आमचा आवाज उठवण्यासाठी आम्हाला एका विरोधी पक्षनेत्याची गरज आहे. आणि ती गरज असताना एकीकडे सरन्यायाधीश येत आहेत आणि आम्ही सगळे इथे बसलो आहे. हे शोभणार आहे. आज आमच्याकडे विरोधी पक्षनेता तर आम्ही आतमध्ये बसलो असतो. आज आमचा विरोधी पक्षनेता मुख्यमंत्र्याबरोबर दरवाजात उभा राहिला असता. तुम्हाला एक घडूच द्यायचं नाही. आणि म्हणून लोकशाहीची हत्या करणारा सरकार आणि या सभागृहात लोकशाहीची कुठलीही मूज न राखली जाते त्याच्यासाठी आम्ही सगळे आज पायऱ्यांवर बसलेलो आहोत. त्याचबरोबर सगळ्यांनी सर्वोच्च न्यायालयात 2 महत्वाचे खटले. सर्वोच्च न्यायालयात 2 महत्वाचे खटले चालू. संविधानाला पायदळी तुडवत मागच्या काही वर्षांमध्ये इथे 2 पक्ष फोडण्यात आले. आमची विनंती आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने विनंती आहे. तारीख पे तारीख दिवस मला माहित नाही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असू शकतो. आम्हाला निर्णय हवाय. आम्ही कुठे चुकलो होतोय आम्हाला कळू द्या. पक्ष फोडून पक्ष पळवून नेले. अरे शरद पवारांनी निर्माण केलेला पक्ष शरद पवारांच्या हातातनं काढला गेला. सर्वोच्च न्यायालयामध्ये दर महिन्याला 2 महिन्याला आम्ही जातो. निर्णयच लागत नाही. किती दिवस आम्ही वाट बघायची. आमची आज विनंती आहे. आम्ही सगळे जे बसलो आहोत आम्हाला न्याय हवा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आम्हाला न्याय हवा आहे. न्याय द्या चीफ जस्टिस. न्याय द्या चीफ जस्टिस. न्याय द्या. आपले वडील रासू गवई सदस्य संख्या किती होती आणि त्यांना या वरिष्ठ सभागृहामध्ये सर्वात उच्च स्थानी बसवण्यात आलं. ही या महाराष्ट्राची परंपरा होती. ही महाराष्ट्राची परंपरा आम्हाला शिकवायची आहे. आणि आपल्या घरात घडलंय. आपल्या घरात घडलंय. महोदय महाराष्ट्राचे सुपुत्र आहात. या महाराष्ट्राची लोकशाही वाचवा एवढेच या सगळ्या सदस्यांच्या वतीने आमची विनम्र महाराष्ट्राची न्याय द्या चीफ जस्टिस. न्याय द्या चीफ जस्टिस. न्याय द्या चीफ जस्टिस. न्याय द्या चीफ जस्टिस. हॉटस्पॉट छोड. एकदा तू हॉटस्पॉट सोडून बघ. चालू नाही तुझं. चीफ जस्टिस. न्याय द्या. या महाराष्ट्राला
आम्ही आज सांगू इच्छितो. अरे गणवेश कुठे आहेत? गणवेश कुठे आहेत? गणवेश कुठे आहेत? गणवेश कुठे गेले? पायऱ्यांवर येऊन अशा पद्धतीने या सरकारच्या नावानं आक्रोश करण्याची आम्हा महाविकास आघाडीच्या सदस्यांना वेळ काय अशी वेळ का नाही? हा कामकाजाचा दुसरा आठवडा आहे. आम्ही एकही दिवस कामकाजाचा वाया जाऊ दिला नाही, एकही मिनिट वाया जाऊ दिला नाही. कसं बघितलं तर हे सरकार इतकं उर्मित आहे, मस्तीत आहे, एवढं बेमुरवतखोर झालंय आणि त्यांच्या मनामध्ये अहंकार इतका निर्माण झालाय की सरकार चालवण्याकरता एक मंत्री फक्त सभागृहामध्ये बसतो, ज्या विषयाची चर्चा असते त्या विषयाचे मंत्री सभागृहामध्ये बसायलाच तयार नाही. सातत्यानं आम्ही तो हा मुद्दा उपस्थित करतो, परंतु जे कोणी चेअरवर बसलेले असतात अगदी अध्यक्षांसह सगळे ते एक कॅबिनेट मंत्री असला तरी चालेल. मला असं वाटतं की भविष्यामध्ये आता हे विधिमंडळाचं अधिवेशन चालवत असताना हे महाराष्ट्र सरकारचा बरखास्त करावं आणि अध्यक्षांनी आणि विरोधी पक्ष सदस्य या दोघांनी मला वाटतं हे सगळं अधिवेशन चालवावं की काय अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि याकरता म्हणून या विधानसभेला एक विरोधी पक्ष नेता की जो विरोधी पक्षाचा हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे आणि तो हक्क आम्ही सनदशीर मार्गाने गेले 7-8 महिने मिळवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी म्हणून आम्ही करत आहोत. त्याच्याकरता एकूण सदस्य संख्येची 10% सदस्य संख्या असली पाहिजे अशी अट जी सातत्यानं सांगितली जाते ती 7 कोटी आहे. 20 दिन खाली ज्या वेळेला आम्ही आमच्या पक्षाचं रजिस्ट्रेशन करण्याकरता आलो त्यावेळेला तुम्ही बातमी अशा दाखवल्यात मित्रांनो की उद्धव साहेबांना भीती वाटते की त्यांचे आमदार पुन्हा फुटतील की काय, म्हणून त्यांनी आज इथे या ठिकाणी येऊन अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन केलं. पण सगळ्याच पक्षांना हे रजिस्ट्रेशन करावं लागतं. हे केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला रजिस्ट्रेशन करावं लागत नाही. आणि त्याच वेळेला आम्ही सचिवालयाला पत्र दिलं की विरोधी पक्ष नेता नेमण्याचा कायदेशीर आणि नियमामध्ये तरतूद काय आहे ती आम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळावी, घटनेमध्ये तरतूद काय आहे ती आम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळावी. विधिमंडळाचे सचिव आम्हाला मागच्या सगळा घटनाक्रम सांगायला लागले, विरोधी पक्षनेता कसा कसा निवडला गेला त्याची पत्र हे आम्हाला ते दाखवायला लागले. आम्ही त्याला सांगितलं हे आम्हाला सगळं माहित आहे, परंतु आम्हाला कायदेशीर तरतूद काय ती सांगितली पाहिजे. आज तुमच्या समोर हे सगळं चित्र समोर आलंय आणि आम्हाला विधिमंडळ सचिवांकडून म्हणजेच अध्यक्षांकडून, कारण कुठलंही कामकाज ऍड्रेस करत असताना हे सचिवांच्या नावानेच करावं लागतं आणि म्हणून अध्यक्ष आपण अध्यक्षांच्या नावाने काय सगळे पत्र बिना तिकीटची मुलगी आहे. आम्हाला सचिवालयाकडे पत्र मिळालंय की कायद्यामध्ये एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य हे विरोधी पक्ष नेता निवडून 10% सदस्य संख्या असण्याची गरज नाही हे आम्हाला पत्र मिळालंय आणि म्हणून आम्ही सातत्यानं माननीय विधानसभा अध्यक्षांना भेटलो,
समाजाला भेटलो, परंतु ते कुठलाही निर्णय घेत नव्हते आणि म्हणून आज आम्ही विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित केला. कारण या देशाचे चीफ जस्टिस म्हणजे मुख्य न्यायमूर्ती आज या प्रांगणामध्ये येत आहेत. त्यांचं आम्हाला स्वागत करायचं आहे. आता माझे सहकारी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितल्याप्रमाणे की मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता आणि विधानसभेचे सभापती आणि अध्यक्ष अशा पद्धतीनं आणि संसद कार्यमंत्री यांनी त्या ठिकाणी स्वागत करण्याची प्रथा आहे. परंतु या विधिमंडळाला विधानसभेला विरोधी पक्षनेताच नाही. घ्यायचं असेल तेव्हा ह्यांना कायदा काढून नको, द्यायचं असेल त्यावेळेला कायद्याचा या संदर्भामध्ये स्पष्टता नव्हती म्हणून आम्ही हा प्रश्न उपस्थित केला. आणि काय इलाज असतो, आज या ठिकाणी न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायमूर्ती येत आहेत, त्यांनी तरी आम्हाला न्याय द्यावा. आमच्या 2 पक्ष फोडलेले आहेत, त्या संदर्भात न्याय द्यावा. विधानसभेचे अध्यक्ष सांगतात की मी दिलेला निर्णय कोण बदलत नाही. तुम्ही काय निर्णय दिलात पक्षांच्या बद्दल? पक्ष कोणाच्या मालकीचे? 19 जून 1966 साली हिंदीमध्ये समजा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष 2 वर्षापूर्वी जे कोणी राजकारणामध्ये जन्माला आले त्यांच्या नावाने तुम्ही केलात. हा तुम्ही न्याय केलात? आज 10 जून 1999 साली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा त्यांनी स्थापन केलेला पक्ष हा गद्दार गटाला तुम्ही त्या ठिकाणी दिला. हा तुम्ही न्याय केलात? पक्ष बदलतात, निर्णय नाही. कोणता निर्णय तुम्ही करताय? आणि म्हणून योग्य तो न्याय किमान चीफ जस्टिसनी करावा आणि त्यांचं लक्ष वेधावं याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी आक्रोश करतो आहोत. आणि आपल्या माध्यमातून हा विषय अरे या कोंबडी चोरांचं करायचं काय? अरे या कोंबडी चोरांचं करायचं काय? अरे या कोंबडी चोरांचं करायचं काय? विश्वजित कदम बोला. न्याय जो तो मागण्यात येणार आहे. आज जर पाहिलं तर आपण बघितलं आहे की सगळे आश्वासन फक्त जातात. अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही पक्षनेता बनवणार, पण तारीख काही सांगितलं नाही. बनवणार फक्त बोलतात. जसं माझी लाडकी बहीण ते पैसे देऊ म्हणतात, 5 वर्षात पैसे देऊ. तशीच ही योजना मला वाटते की 5 वर्षांनी होणार आहे. आपल्या शेतकरी राज्याला जे पैसे देणार आहेत ते 5 वर्षांनी देणार आहेत. त्या सगळ्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत बांधून, जे फक्त इलेक्शन आलं की हे सगळ्या करणार आहेत. आणि आम्हाला जो न्याय मिळाला पाहिजे, संविधानाने जो अधिकार दिलेला आहे, लोकशाहीने जो अधिकार दिलेला आहे
जे आपले सरन्यायाधीश येणार आहेत भूषण गवई साहेब, त्याचा जो अपमान केलेला आहे तो हे सरकार कधीच, आम्ही विरोधी पक्ष कधीच खपवून घेणार नाही आणि त्याच्या न्यायासाठी आम्ही इथे बसलो आहे. आम्हाला विरोधी पक्षनेता मिळालाच पाहिजे आणि हा लवकरात लवकर मिळाला पाहिजे. तुमची आश्वासन ही तुमच्याजवळ ठेवा, आम्हाला काहीतरी ठोस निर्णय तुम्ही दिला पाहिजे, त्याची आम्ही वाट बघतोय. एवढंच म्हणेन. विरोधी पक्ष देणाऱ्या आणि या सरकारचं करायचं का? सरकारचं करायचं का? या दादागिरी करणाऱ्या सरकारचं करायचं का? मराठी माणसाची तुलना पाकिस्तानबरोबर करणाऱ्या सरकारचं, मराठी माणसाची तुलना पाकिस्तानबरोबर करणाऱ्या सरकारचं, मराठी माणसाची तुलना पाकिस्तानबरोबर करणाऱ्या सरकारचं, मराठी विरोधी सरकारचं, महाराष्ट्र विरोधी सरकारचं, जातीयवादी अरे या गद्दार सरकारचं करायचं काय? अरे या भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय? अरे या हत्तीची पायमल्ली करणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे लाडक्या बहिणीचं सरकारचं करायचं काय? अरे शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे या विरोधी पक्षाला फसवणाऱ्या सरकारचं करायचं काय? आपल्या देशाचे सर्वोच्च स्थानावर असणारे सरन्यायाधीश आदरणीय गवईसाहेब यांचं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पहिल्यांदाच आगमन होत आहे. आणि आज पहिल्यांदा आगमन होत असताना संपूर्ण महाराष्ट्राला आदरणीय गवईसाहेबांबाबतीत प्रचंड गर्व आहे, आदरणीय गवईसाहेबांबाबतीत प्रचंड अभिमान आहे. आणि सगळेच महाराष्ट्राच्या विधिमंडळातले, विधानसभेचे, विधान परिषदेचे सदस्य मोठ्या उत्साहाने त्यांचं स्वागत करण्याकरता, त्यांना अभिनंदन करण्याकरता, त्यांचा सत्कार करण्याकरता आजचा या सोहळ्याचा आतुरतेने वाट पाहत आहे. परंतु दुःखाची बाब एवढीच आहे की आज गवई साहेब या विधिमंडळामध्ये येत असताना, आज ज्या विधिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद हे संविधानिक पद जे आपल्या विधानसभेमध्ये असायला हवं होतं, ते विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद हे देण्यास या विद्यमान सरकारने हे डावललेलं आहे. गेले 2 अधिवेशन ही मागणी सातत्याने विरोधी पक्षातील सर्व आमच्या घटक पक्षांनी करत असताना सुद्धा ते सातत्याने हा विरोधी पक्ष नेतेचा जो काही कामकाज आहे ते पुढे ढकलण्याचं काम करतायत. आणि म्हणून आज अत्यंत दुःखाने आज आम्ही सगळी या विधान परिषदेचे, विधानसभेचे सदस्य आज पायऱ्यांवर बसून आज सरकार आणि हे जे काही सभागृहाचं कामकाज हे विद्यमान सरकार करते ह्याचा निषेध करण्याकरता बसलेलो. आदरणीय गवई साहेबांबाबतीत जो आदर तमाम महाराष्ट्राला, जो त्यांचा सन्मान आहे तो निश्चितपणे केला जाईल. आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे आदरणीय गवई साहेबांबाबतीत. पण हे संवैधानिक पद जे विरोधी पक्ष नेतेपद आहे हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाला मिळालं पाहिजे आणि ते मिळाल्याशिवाय आम्ही कुणी स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून आज त्याचा निषेध करण्याकरता आम्ही सगळेजण या ठिकाणी पायऱ्यावर बसलेलो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही
आता आमच्या भावना ह्या आम्ही माननीय चीफ जस्टिस साहेबांपर्यंत तुमच्या मार्फत आम्ही पोहोचवलेल्या आहेत आणि आता आम्ही चीफ जस्टिस साहेबांचा सन्मान करतो, त्यांचा मान राखतो. आम्हाला अभिमान आहे की आमच्या महाराष्ट्राचे जे सुपुत्र आहेत त्यांचे वडील हे आपल्या सर्वोच्च सभागृहाचे सर्वोच्च स्थानी त्यांच्या पक्षाची सदस्य संख्या किती आहे याचा विचार न करता बसवण्याचं काम आणि राजकारणातली सभ्यता त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी दाखवलेली आहे. पण ही सभ्यता आता 5वी बहुमत असलेल्या सरकारजवळ नाही आणि म्हणून त्यांच्याजवळ सभ्यता नसेल तरी आम्ही आमच्या चीफ जस्टिस साहेबांचा आता सभागृहामध्ये त्या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव येतोय म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावाला जाऊया. शेअर केलं वक्तव्य तुम्ही केलं की जेव्हा महाराष्ट्रात राज्यात पहिले आलेले तेव्हा कोणत्याच नेत्यांनी त्यांचा सुळसहायक नाही पाठवला किंवा गाडी जी आहे ती शासनाकडून झाला आहे असं आपण म्हणालात. कुठेतरी जाती तुरंत